गेल्या 4 ते 5 दिवसापासून भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे ओढे नाले असतील ते भरभरून वाहत आहेत, ओसंडून वाहू लागलेले आहेत आणि यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाणी पातळीत जवळपास 2 मीटरनी वाढ झालेली आहे आणि आपणच बघतो की भीमा नदीवर असलेल्या उजनी धरणात देखील जवळपास 4% वाढ झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता शेतकरी सुखावले आहे, समाधान व्यक्त केले आहे। मी आता पंढरपूरच्या जो पंढरपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो त्या बंधाऱ्यावरती आहे। या बंधाऱ्याची जवळपास 40 दरवाजे आज खुले करण्यात आलेले आहे। त्यामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत देखील जवळपास 2 मीटरनी वाढ झालेली आहे। आपण बघतो की खरं तर हा बंधारा मागील आठवड्यामध्ये अक्षरशः कोरडा पडला होता आणि 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे देखील नियोजन केले होतं। त्यामुळे आता बंधाऱ्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठा झालेला आहे। जवळपास आणखी 3 महिने पाणी पुरेल इतका साठा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकूणच बघतो की सगळ्या या नीरा आणि भीमेच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने भीमेच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे आणि नीरा नदीद्वारे देखील जवळपास 26,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खरं तर सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।